जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आलाय फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती. तर भावांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो भावांनो आपण बीट सिंग इफेक्टवरती बनवलेला आहे. व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे भावांनो. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे भावांनो. आणि हा जो व्हिडिओ आहे तो भावांनो आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे. जर का भावांनो तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपीके हवे असेल तर तुम्ही भावांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉइन करायचं आहे. त्याच्या पिनड मेसेजमध्ये भावांनो तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपीकेची भावांनो लिंक भावांनो भेटून जाईल. त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओला जर का तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे भावांनो. कारण अशाच प्रकारे आपण नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून भावांनो शिकवत असतो. त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल. त्यासोबतच आपल्याला Instagramला सुद्धा फॉलो करायचं आहे आणि आपला WhatsApp ग्रुप आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आपला WhatsApp ग्रुप जॉइन करून घेऊ शकता. ओके, तर चला भावांनो, आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. तू जो मिला धीरे धीरे से तेरा हुआ हौले हौले से तेरा हुआ रफ्ता रफ्ता तेरा हुआ. ओके, तर चला भावांनो, तुम्हाला सुरुवातीला अलर्ट मोशनमध्ये आपला बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी तुम्हाला काही लेअर आणि रेड बीट ॲड करून दिलेले आहेत. तर इथून आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन व्ह्युअलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला इथून ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर आपल्याला इथून डिलीट करायची आहे आणि लेअर डिलीट केल्यानंतर आपलं जे सॉन्ग आहे ते आपल्याला सर्वात खाली खेचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, सिंपली आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि आपला मटेरियलचा फोल्डर इथून सिलेक्ट करायचा आहे. मटेरियलचा फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर आपली फर्स्ट इमेज आपल्याला इथून ॲड करायची आहे आणि आपल्याला थ्री डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक बीट सोडायची आणि पुढच्या बीटवरती येऊन तिथपर्यंत ती इमेज आपल्याला खेचून घ्यायची आहे. फक्त पहिली इमेज आपल्याला अशा प्रकारे ॲड करायची आहे आणि त्याच्यानंतर मधल्या बीटवरती येऊन मधून अशी ट्रिम करायची आहे. एकच इमेज आपण अशा प्रकारे ॲड करणार आहे. टोटल 3 बीटच्यामध्ये आपण ही इमेज ॲड करून घेणार आहे. त्याच्यानंतर काय करायचं, बरोबर आपण 7.14 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे आणि सिंपली आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपली सेकंड इमेज आपल्याला इथे ॲड करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला थर्ड बीटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज इथून ट्रिम करायची आहे. आता इथून पुढचे इमेजेस आपल्याला 2 बीटच्यामध्ये आपण रेग्युलर जसे ॲड करतो तशाच ॲड करायचे आहेत. तर मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भावांनो, अशा प्रकारे आपण 2 बीटच्यामध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर त्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि आपल्याला सिंपली आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि मटेरियलमध्ये तुम्हाला एक लिरिक्सची मी PNG दिलेलं आहे ते आपल्याला ॲड करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, सिंपली आपण इथून आपला जो इफेक्ट आहे कोणता, ऑपेसिटी अँड विजिबिलिटी, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर फेड इन आणि फेड आउटचा जो इफेक्ट आहे तो इथून आपल्याला ॲड करायचा आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर कोणतीही सेटिंग चेंज करायची नाही, ॲटोमॅटिक जशी सेटिंग आहे तशीच ठेवायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बीटवरती यायचं आहे आणि तिथपर्यंत ती इमेज आपल्याला खेचून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, इफेक्ट लावायचं आहे आणि ती इमेज फक्त आपल्याला इथे सेट करायची आहे मधोमध. त्याच्यानंतर काय करायचं आहे, थोडंसं इथून पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर बरोबर 7.14 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे. सिंपली प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि इथे तुम्हाला ही जी इमोजीची PNG मटेरियलमध्ये दिलेली आहे ते ॲड करायचे. थ्रेडवरती जाऊन आपल्याला फुल स्क्रीन करायचं आहे आणि फुल स्क्रीन केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही इमेज आपल्याला खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. मटेरियलमध्ये बॉर्डर भेटून जाईल, ती बॉर्डर ॲड करायची आहे. थ्री डॉटवरती जाऊन स्ट्रेट टू कंपोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही बॉर्डर आपल्याला खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता आपण जे इमेजेस ॲड केले त्यांना आता आपण इफेक्ट देऊन घेऊया. तर त्यासाठी आपल्या शेकीपॅड प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर तो तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर इथून इफेक्ट नंबर 1 सुरुवातीला कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि आपल्या पहिल्या इमेजला आपला इफेक्ट नंबर 1 द्यायचा आहे. इथे इफेक्ट नंबर 1 दिल्यानंतर ही जी इमेज आहे त्याची ऑपेसिटी आपल्याला इथून बरोबर 25 ठेवून घ्यायची आहे. इथून ऑपेसिटी आपण बरोबर 25 ठेवायचे. ऑपेसिटी 25 ठेवल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ती इमेज तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. त्याच्यानंतर काय करायचं आहे, शेकीपॅड प्रेझेंटवरती यायचं आहे. हा जो रेक्टेंगलची लेअर आहे त्या रेक्टेंगलच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. लेअर इथून कॉपी करायची, आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे
आणि आपल्या फर्स्ट बीटवरती यायचं आहे. फर्स्ट बीटवरती आल्यानंतर ती लेअर इथे पेस्ट करायची आहे आणि नेक्स्ट बीटवरती यायचं आहे आणि त्या लेअरवरती क्लिक करून टाईमच्या ऑप्शनवरती क्लिक करून ती लेअर आतमध्ये खेचून घ्यायची आहे. तर ते तुम्हाला अशा प्रकारे काही दिसून जाईल. त्याच्यानंतर आता आपण इफेक्ट देऊन घेऊया. राहिलेले 2 इफेक्ट आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, आपला इफेक्ट नंबर 3 इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 3 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे. थोडंसं इथून पुढे यायचं आहे आणि पुढे आल्यानंतर खाली यायचं आहे. तर तुम्हाला मी लेयर्स काही ॲड करून दिलेले आहेत. तर लेयर्स आपल्याला इथे यूज होणार आहे. तर जिथे जिथे मी तुम्हाला इफेक्ट नंबर 3ची लेअर दिलेली आहे तिथून वरती यायचं आहे आणि त्या इमेजला आपल्याला इफेक्ट नंबर 3 द्यायचा आहे. इथे दिलेलं आहे तर इथे एक, त्याच्यानंतर इथे एक, अशा प्रकारे जिथे जिथे मी तुम्हाला लेअर दिलेले आहे तिथे तिथे तुम्ही इफेक्ट नंबर 3 पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपला लास्टचा इफेक्ट नंबर आपला 2 जो आहे तो इथून कॉपी करायचा आहे, कारण आपण इफेक्ट नंबर 3 तर देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता जेवढे इमेजेस राहिलेले आहेत त्या सगळ्या इमेजेसला आपल्याला इफेक्ट नंबर आपला 2 द्यायचा आहे. तर भावांनो, अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय. व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ त्याने एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. फुल खतरनाक व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला 1 लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. तर भावांनो, भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पे अपनी खट्टी गोली फेंक के मारो या फिर गाड़ी चढ़ा दो, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।